वळूया पुढल्या बातम्यांकडे। अटकेतील महिलेकडे पोलिसांनी शरीर सुखाची मागणी केली। लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षकच हैवान बनला। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामधला हा प्रकार आहे। राजेश जाधव असं या नराधम पोलिसाचं नाव आहे। 10,000 रुपये देतो, मुलीलाही माझ्याकडे पाठव असं या राजेश जाधवनं महिलेकडे त्याने म्हटलं असल्याचं देखील समोर आलं आहे। संबंधित पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। 80 लाखाच्या आर्थिक अपहारापासून प्रकरणात असलेली अटकेत आहे महिलेला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय। या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या राजेश जाधव या पोलीस अधिकाऱ्यानं महिलेला तुझ्या मुलीचं वय काय, 10,000 रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे या ठिकाणी दाखल झाले। संबंधित महिलेचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या एएसआयच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील केला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली। ती महिला आम्ही लॉकअप मध्ये टाकल्यानंतर एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली।